सर, तुम्हाला सांगितलं तर गंमत वाटेल, आश्चर्य वाटेल. एका वेगळ्याच कारणाकरता, खरं म्हणजे विचित्र कारणाकरता लोक माझं अभिनंदन करतात. आणि ते अभिनंदन करताना मला कळतच नाही की आपण काय प्रतिक्रिया द्यायची याच्यावर. ते कशाकरता मला अभिनंदन करतात. आणि फोनवरून पण मला काही लोकांनी सांगितलं, मेसेज तर भरपूरच आले. ते म्हणाले की अनिलजी, तुमचा बडबडा स्वभाव मला माहिती आहे आणि तुम्ही एरवी आम्ही टी व्हीवर पण तुमच्या ह्याच्यामध्ये पाहिलं की तुम्ही समोरच्याला बोलूच देत नाही. तुम्हीच बोलत सुटता आणि तुमची एक्सपिरियन्स निघाले की समोरच्याला कळत नाही की हा मध्ये कुठेतरी मला गॅप देतो कधी बोलायला. पण आमच्या असं लक्षात आलं की जेव्हा जेव्हा प्राध्यापक दयानंदने तुमच्या बाजूला बसलेले असतात त्यावेळेला एकदाही आम्ही तुम्हाला पाहिलं नाही की तुम्ही त्यांना कुठे रोखलाय, अडवलाय किंवा ते जे बोलतायत त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलाय, काहीतरी हे केलाय. आणि आम्ही याच्याबद्दल तुमचं कौतुक करतो. याचं कारण असं आहे की तुम्हाला हे कळलेलं आहे की ज्या विषयात आपल्याला कळतं त्यात आपण बोलतं राहणं, पण ज्या विषयात आपल्याला कळत नाही, जिथे अथॉरिटी आहे, तज्ज्ञ आहे माणूस, अनुभवी आहे, त्याने अभ्यास केलेला आहे आणि ते ज्या डेटा, पुरावे आणि याच्याने बोलतायत तिथे आपण गप्प राहणं शहाणपणाचं आहे. हा शहाणपणा तुम्ही दाखवत असल्याबद्दल अभिनंदन. आता एवढं अभिनंदन जर माझं लोकांनी केलं आहे तर तुम्हाला मेसेज आहे की आज तुम्ही परत आताच आपण आधी बोलत असताना मला सांगितलं की, आणि मलाही खरंच सांगितलं पाहिजे, मला तुम्ही आता सांगत होतं ते नव्हतं माहिती. तर आता शहाणे करावे सकळ जन, तर मलाही शहाणं करा, लोकांनाही शहाणं करा. आणि मी तुमच्या बाजूला आता मला लोकांनी सांगितलंय ऐक, त्यामुळे ते काही तुम्ही बोललात तरी ते म्हणे नेने सर आले की तुमची जरा बोलती बंद असते. ते चांगलं वाटतं आम्हाला, कारण त्यांनीच बोलावं अशी आमची इच्छा असते. चला सर. अनिलजी, गेले 2 दिवस मी नव्हतो, बाहेर गेलो होतो. पण मला व्हॉट्सॲपवरती अनेक मेसेज येत होते. लोक विचारतायत की तुम्ही जे 18, 19 आणि 20 तारखा दिलेल्या होतात आणि त्याप्रमाणेच उलथापालट सुरू झालेली आहे. उदाहरणार्थ कल्याणमध्ये झाली आहे, मुंबईत झाली आहे, उल्हासनगरमध्ये झाली. तर लोकांचा प्रश्न, मनात एक प्रश्न होता की पक्षांतर बंदी कायदा जो आहे देशामध्ये, तर तो या स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू आहे की नाही. आणि त्याबद्दल मला अनेक लोकांचे मेसेज आले. काही लोकांनी फोन केले की खुलासा करा की अँटी डिफेक्शन लॉ, म्हणजे संविधानातली 10वी सूची जी आहे, 10th शेड्यूल रिगार्डिंग अँटी डिफेक्शन लॉ, ते स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी लागू आहे की नाही, हा मूळ प्रश्न होता. तर जर का आपण बाय डेफिनेशन ऑफ 10th शेड्यूल जर का बघायला गेलं तर 10th शेड्यूल ही फक्त लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद यांना लागू होते. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या यात येत नाहीत. मग महाराष्ट्रामध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी कशी काय? लोक का घाईनी आपले आपले गट रजिस्टर करायला जातात, हा दुसरा प्रश्न लोकांचा यायचा. तर असं आहे, जेव्हा कायदा राजीव गांधींनी अँटी डिफेक्शन लॉ आणला तर तो सुरुवातीला त्यांनी आणला लोकसभेमध्ये खास करून, आणि विधानसभेमध्ये जी आयाराम जी सगळी स्थिती व्हायची ती रोखण्यासाठी. पण खालती जे होतं तर त्याचं काय, हा विषय होता. मग त्यांनी ठरवलं की प्रत्येक राज्यांनी आपापल्या परिस्थितीप्रमाणे कायदे करावे. तर तसा महाराष्ट्रामध्ये त्यांनी महाराष्ट्र लोकल अथॉरिटी मेंबर्स डिस्क्वालिफिकेशन ऍक्ट, महाराष्ट्र लोकल अथॉरिटी मेंबर्स डिस्क्वालिफिकेशन ऍक्ट म्हणून 1986 साली आणला. आणि त्या अंतर्गत त्यांनी महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद या सगळ्या कव्हर केल्या. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम MMC ऍक्ट जो आहे, तर त्याच्यामध्ये पक्षाचा व्हीप न मानणे, पक्ष सोडणे किंवा अधिकृत उमेदवाराच्या विरोधात व्हीपच्या विरुद्ध जाऊन जर का कोणी मतदान केलं तर अशा नगरसेवकांना अपात्र करण्याची तरतूद करण्यात आली. आणि या निर्णयात जो अधिकार जो असतो, ज्यांना तुम्ही डिस्क्वालिफाय करू शकता, तो महापौर, सभापती यांना नाही, तर आयुक्त किंवा जिल्हाधिकारी किंवा नामनिर्देशित प्राधिकरण यांनाच अधिकार आहे की दे ओनली कॅन डिस्क्वालिफाय. महापौर आणि आयुक्त यांना नाही, महापौर आणि सभापतींना नाही, कारण की ते पार्शल होऊ शकतात, असा एक विषय आहे. तर ही थोडक्यात माहिती देणं जरुरी होतं सुरुवातीला,
की पक्षांतर वरती करता येत नाही हल्ली, म्हणून खालती पण चालतं असं नाहीये, खालती पण. आणि म्हणून तुम्ही जर का बघाल तर गेले 2-3 दिवस स्टार्टिंग विथ शिवसेना मुंबईमध्ये सगळे पक्ष आपापले गट नव्या मुंबईला जाऊन कोकण प्राधिकरणासमोर जाऊन ते रजिस्टर करून घेत आहेत. एकदा का तुम्ही गट रजिस्टर केला, त्यामधले कोण कोण आपल्या गटामध्ये त्यांची नावं दिली, की मग त्या माणसाने जर का पक्ष सोडला किंवा पक्षाच्या विरुद्ध काही कारवाई केली तर त्याच्यावर कारवाई करता येते. पण मग गट म्हणून त्याचं नाव यांनी दिलं आणि त्यांनी समजा सही केलेली नसेल नाही, तो असतो ना हजर, तो असतो तिथे. नाही, पण आता काही गायब आहेत ते नाही, ते मग तो एक लूपहोल आहे. ते जर का गायब असले, गट रजिस्टर करायच्या आधी ते त्यांनी गायब झाले आणि दुसऱ्याकडे गेले तर मग तिथे ती लूपहोल आहे. पण मग त्यांचं नगरसेवक पद जाणार नाही, त्यांचं नाही जात. पण म्हणून 4 गायब आहेत तिकडे, आपल्या कल्याणला गायब आहेत. कल्याणला 4 गायब आहेत. दोघांनी ऑलरेडी सांगितलंय की आम्ही यांना जॉईन केलंय. मग असं बरीच उलथापालट तिथे चालली आहे. अजून 1-2 दिवसामध्ये ज्यांनी गट स्थापन केले नाहीत त्यांच्या बाबतीत होऊ शकते. आता आपण आपल्या आजच्या मूळचा जो विषय आहे की महापौरांचं आरक्षण जे आहे, जी सोडत काल झाली त्याच्यावरती आपण येऊया. एक धावता आढावा आपण त्याच्यावर घेऊन टाकू आणि मग त्याच्या अनालिसिसकडे जाऊ. तर काल मुंबईमध्ये नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी सोडत केली. आरक्षण महापौरांसाठी कुठे कुठे कसं कसं राहील ते त्यांनी काल सोडवलं. आणि त्यांचं एक कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की त्यांनी ते मीडियाच्या फुल ग्लेअरच्या अंडर, मीडियाच्या समोर अतिशय पारदर्शकपणे त्यांनी ते पार पाडलं. तर त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेला यावेळेला खुल्या प्रवर्गातली महिला असं आरक्षण निघालंय. त्यामुळे मुंबईमध्ये यावेळेला प्रथमच एक महिला महापौर असणार आहे आणि विरोधी पक्ष नेता जी असणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी किशोरताई पेडणेकरांना गटनेता केलाय, त्याच बहुतेक विरोधी पक्ष नेता पण होतील. त्यामुळे 2 महिला ह्या महापौर आणि विरोधी पक्ष नेता असे मुंबईला मिळणार आहेत. ठाण्यामध्ये सर तिथे आता एक शिवसेनेने आक्षेप घेतला होता, कारण त्यांची अपेक्षा, परवा जो तुम्ही व्हिडिओ केलात त्यात तुम्ही मला जर चुकून त्या विषयावर येतोय मी येणार त्या विषयावर येतोय. ठाण्यामध्ये SC ला आरक्षण पडलंय, म्हणजे शेड्यूल कास्ट. कल्याण डोंबिवलीमध्ये शेड्यूल ट्राईब्सना आरक्षण पडलंय. आपण पाहता हा तुम्ही आता काढलाच आहे तो विषय, आपण आता घेऊन टाकू. आता आम्ही गेल्या शिवसेनेने घेतलेले 2 दिवसापूर्वी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की मुंबई महापालिकेमध्ये कसा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महापौर होऊ शकतो असं सांगितलं होतं. का तर त्यांच्याकडे नॉर्मली हे महापौर पद जे असतं ते चक्राकार पद्धतीने असतं, रोटेशननी केलं जातं. आणि गेल्या वेळेला मुंबईमध्ये ओपन लेडीज असं रिझर्वेशन होतं 2017 साली पडलेलं आणि 2019 साली. तर त्याच्यानंतर आता ते तसं राहणार नाही आणि चक्राकार पद्धतीने जर का केलं तर ते SC किंवा ST ला जाऊ शकतं. आणि ST प्रवर्गाला जर का रिझर्वेशन मिळालं असतं तर कुठच्याही पक्षाकडे ST उमेदवार नव्हता एक्सेप्ट उद्धव बाळासाहेब ठाकरे. तर त्यामुळे त्यांना ते होईल असं वाटलं होतं. पण जेव्हा काल सोडत झाली तर त्यावेळेला यांनी डायरेक्ट सोडत घेतली ती ओपन प्रवर्गामध्ये महिलांना, असं त्यामध्ये निघालं. त्याच्यावरती आक्षेप घेतला किशोरीताई पेडणेकर यांनी. पण त्यांना माधुरीताई मिसाळांनी एक कायदा दाखवला, म्हणजे जो आपल्याला त्यावेळेला लक्षात नव्हता. नगरविकासाच्या डिपार्टमेंटचा जो 2006चा एक सर्क्युलर आहे, त्या नियमानुसार ज्या महापालिकेमध्ये ST प्रवर्गासाठी शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जमातींसाठी 3 प्रभाग आरक्षित असतील अशाच महापालिकांमध्ये त्यांनी लॉटरी काढली ST साठी. मुंबईमध्ये असे 2च प्रभाग आहेत जे अनुसूचित जमातींसाठी रिझर्वड आहेत आणि त्यामुळे मुंबईमध्ये ST जमातीसाठी त्यांनी लॉटरी काढली नाही. आणि मग ते पास ऑन झाली आणि ती आली खुल्या प्रवर्गाकडे पुन्हा. आणि म्हणून हे बारकावा घेऊन त्याचा फायदा घेणं वगैरे हे देवाभाऊ जाण्यापूर्वी सांगून गेले असतील, कारण त्यांनाही कल्पना होती की असं होण्याची शक्यता. अनेक लोक त्यावेळेला विचारत होते की कोऑप्शन जे असतं तर कोऑप्टेड महिला महापौर होऊ शकते का, किंवा कोऑप्टेड मनुष्य महापौर होऊ शकते का. अजून चाललाय प्रश्न. आता कसं आहे,
कोऑप्शन वगैरे हे सगळं महापौर निवडणुकीनंतर होतं. हम्म. त्यामुळे नाही आता चालू आहे मग. अच्छा ते अनाउन्समेंट आहेत का ते सगळे? नाही राजीनामा दिला आता बदलापूरला होतं वगैरे ते त्यांच्या त्या निवडणुका झाल्या नगर ह्याच्या अध्यक्षाच्या, नगर अध्यक्षाच्या. अच्छा डायरेक्ट झालेल्या ओके, त्या होत्या. महापौर महापौर नाही, ते नगर अध्यक्ष. अच्छा इथे महापौरानंतरच आहे. इथे महापौरचं इलेक्शन झाल्यानंतर मग ही सगळी मग महापौराच्या त्यामुळे फील्डमध्ये येत तिथे नाही काहीच आणि त्याला मताचा अधिकार नसतो इथे. हा. तो आता देणार आहेत. देवेंद्रजींची एक हे आहे मूळ आता की हे जे स्वीकृत असतील त्यांना देखील नाही, मताधिकार. स्वीकृतांना मताधिकार. निधी जो असतो हा. तो निवडून आलेल्यांना असतो तेवढाच निधी असतो हा, त्यांना, पण आणि इतर मताधिकार अधिकार पण ते सगळे साधारण सेम असतात त्यांचे. व्होटिंग वोटिंग नव्हतं ते. पण देणार आहेत आता. त्यामुळे मुंबईला लॉटरी काढली, ती ओपन प्रवर्गाची निघाली, त्यातलं महिला हे आली, हे त्यातलं कारण आहे. हा. आता आपण येऊ भिवंडीवरती. भिवंडीमध्ये ओपन प्रवर्गचा महापौर होणार. उल्हासनगरमध्ये ओबीसीचा होणार आहे. नव्या मुंबईमध्ये खुला प्रवर्ग लेडीज महिला साठी आरक्षित करण्यात आला आहे. पनवेलमध्ये ओबीसी, मीरा भाईंदरमध्ये खुला प्रवर्ग महिला महापौर होणार. वसई विरारमध्ये ओपन आहे. त्यानंतर अनुसूचित जाती महिलांसाठी जे आरक्षण निघालंय ते जालना आणि लातूर ह्या 2 ठिकाणी निघालंय. ओबीसी महिला ह्यासाठी जे आरक्षण निघालंय त्यांच्या लॉटरी आणि रोटेशन पद्धतीमध्ये, त्यात जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि अकोला ह्या 4 ठिकाणी ओबीसी महिलांसाठी आरक्षण निघालंय. ओबीसींसाठी इचलकरंजी आणि कोल्हापूर इथे आरक्षण झालेलं आहे. ओपन महिलासाठी पुणे, धुळे, नांदेड, मालेगाव, नागपूर आणि नाशिक यासाठी आरक्षण पडलं आहे. आणि खुलं आरक्षण हे संभाजीनगर, परभणी, सांगली, अमरावती, सोलापूर आणि पिंपरी चिंचवड या सगळ्यांसाठी खुलं आरक्षण पडलंय. म्हणजे तिथे पुरुष महिला कोणी होऊ शकतं. आता आपण थोडे पुढे जाऊन बघूया की भाजपचे महापौर नक्की कुठे होणार आहेत. तर भारतीय जनता पार्टीचे महापौर मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, संभाजीनगर, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पनवेल, इचलकरंजी, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, जालना, नांदेड, अकोला आणि अमरावती या 20 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे स्वतःचे डायरेक्ट महापौर बसू शकतात. महायुती शब्द सरांनी नाही वापरलेला, भाजप म्हणाले. महायुतीचे धरले तर आता आणखीन होतील. त्या आणखीन होतील, पण 20 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 19 कल्याणला तुम्ही शिंदे सेना. आता शिंदे सेनेचे सांगतो तुम्हाला. ठाण्यामध्ये शिंदे सेनेचा महापौर बसेल, कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे सेनेचा महापौर बसेल आणि उल्हासनगरमध्ये शिंदे सेनेचा महापौर बसेल. 3 ठिकाणी शिंदे सेनेचे बसतील. काँग्रेसचे लातूर, भिवंडी आणि चंद्रपूरमध्ये ते उबाठाच्या बरोबर घेऊन त्यांच्या सहकार्याने बसेल. पण या 3 ठिकाणी काँग्रेसचा महापौर बसेल. बहुजन विकास आघाडीचा महापौर वसई विरारमध्ये बसेल, त्यांचा डायरेक्ट तिकडे बसण्याचं हे आहे. उबाठाचा महापौर परभणीमध्ये बसेल. ओके. आणि मालेगावमध्ये इस्लाम पार्टी आणि MIM यांची युती होऊन तिथे त्यांचा महापौर बसेल. उबाठाकडे येते एक महापालिका येते उबाठाकडे. ती पण त्यांना काँग्रेस आणि इतर लोकांना बरोबर घेऊन करायला लागेल, पण ती महापालिका त्यांच्याकडे जाईल. हा या 29 महापालिकांचा एक फोड आहे की जिथे कुठल्या पक्षाचा महापौर कुठे बसेल हे आपण एक त्याचं घेतलेलं आहे आढावा त्याचा. आता तुम्ही थोडं ह्या महापौर पदाची जी लॉटरी निघते ना त्याचा पण थोडी तुम्हाला मी माहिती देऊन ठेवतो, जरी ती काल तुम्ही बघितली असेल. सर्वप्रथम SC आणि ST प्रवर्गाचे जे रिझर्वेशन निघतात ते लोकसंख्येच्या आधारावरती निघतात. कारण की त्यांचे SC STचं रिझर्वेशन हे संविधानाने दिलेलं आहे. तर तिथे जिथे त्यांची वस्ती जास्त असेल तिथल्या जागा त्यांच्यासाठी रिझर्व केल्या जातात. तर त्या हिशोबाने त्यांना रिझर्वेशन दिलं जातं. महिलांसाठी आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे त्यांच्या तितक्या जागा आहेत. म्हणजे ओबीसीला 27% जागा असतील तर त्या हिशोबाने त्यांना रिझर्वेशन दिलं जातं. 50% आहे ना, 27%. आता हे जे आरक्षण असतं ते चक्रकार पद्धतीने चालतं. आज जर का ओपनला मिळाले तर पुढच्या वेळेला ओपनचं टाकलं जात नाही. तुम्हाला ओबीसी मध्ये किंवा SC ST ची जिथे तरतूद आहे तिथे असं ते गोल फिरतं. म्हणून त्याला चक्राकार म्हणतात. ओके.
यावेळची लॉटरी त्यांनी काढली. त्यांनी सर्वात प्रथम SC SCची आरक्षणं करून पहिली सोडवली. तिथे 4 महापालिका त्याच्यामध्ये हे झाल्या. त्या होत्या ठाणे, कल्याण, डोंबिवली, जालना आणि लातूर. या 4 निघून गेल्यावरती उर्वरित 25साठी त्यांनी आरक्षण काढलं. तर ते OBCचं काढलं त्यानंतर, आणि नंतर मग खुल्या प्रवर्गामध्ये गेले. अशा पद्धतीने कालची त्यांची ती लॉटरी जी होती ती काढली गेली. आता तुमचं हे हरकत नसेल तर मी काही टिटबिट्स ज्या दिसतात लोकांना, खास करून नाही, आपण ते 18, 19, 20 इतके वेळा ठासून बोलतो, त्यामुळे मला ते सांगावं असं वाटतंय की तुम्ही बघितलं असेल, याला घोडा बाजार म्हणतात काही लोक. मी इतका हा शब्द वापरणार नाही, पण जे काय खरेदी विक्री संघ, लोकशाहीने किंवा संविधानाने जी चौकट आखून दिली आहे, त्या चौकटीमध्ये राहून जेवढा गोंधळ घालता येईल तेवढा गोंधळ सगळ्याच पक्ष घालतात. सगळेच पक्ष. मुंबईत तुम्ही बघितलं, एकनाथ शिंदेंनी आपले 29 निवडून आलेले नगरसेवक हे ताज लँड्स एंड मध्ये नेऊन ठेवले आणि 4 दिवस त्यांना तिथे ठेवलेलं होतं. त्यांनी लोकांना सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणचे निवडून आले, त्यांच्यात एक बॉन्डिंग व्हावं, एकोपा व्हावा म्हणून त्यांनी ते ठेवलंय, एकमेकांची चांगली ओळख व्हावी म्हणून ठेवलंय. पण खरं कारण काय होतं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कारण की त्यानंतर त्यांनी त्या सगळ्यांना एका बसमध्ये घातलं आणि नव्या मुंबईला घेऊन गेले, कोकण भवनात गट रजिस्टर केला, मग त्यांना सोडलं. त्यांचा आधी बंदोबस्त केला. कल्याण डोंबिवलीमध्ये सिच्युएशन वेगळी होती. 53 नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आले होते आणि 50 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आलेले. मनसेचे 4 आणि शिवसेनेचे 11 असे निवडून आले होते त्यांच्या ह्याच्यात. तर पहिल्याच फटक्यामध्ये रिझल्ट लागल्या शिवसेनेचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल झाले आणि मग ते जाऊन मिळाले शिंदेच्या सेनेला. त्यानंतर आणखीन 2 नॉट रिचेबल झाले, ते शिंदेना जाऊन भेटले. आणि मग एक मोठा झटका ठाकरे ब्रँडना किंवा ठाकरे बंधूंना बसला, जेव्हा मनसेनी तिथे एकनाथ शिंदेच्या पक्षाला पाठिंबा घोषित केला कल्याणमध्ये. आणि राजू पाटलांनी त्याचं अगदी ओपनली खुल्या दिलानी सांगितलं की आमचे 4 नगरसेवक फक्त विरोधी पक्षात, 5 नगरसेवक बसून काय करणार, आमची कामं होणार कशी, आम्हाला निधी मिळणार कसा, यासाठी आम्ही ठरवले की आम्ही यांच्याबरोबर जायचं, म्हणजे आमच्या प्रभागाकडचा तरी प्रगती किंवा त्याचा विकास आम्हाला चांगल्या पद्धतीने. मागची ऑफ द रेकॉर्ड बातमी मला माहिती आहे त्याचं, कारण राजू पाटील माझा मित्र आहे. बोला. त्याच्याशी मी बोललो तर त्याने मला सांगितलं, तर ते साहेब हे विकास वगैरे तर आम्ही कसा करून घ्यायचा जाणतो. रवींद्र चव्हाणांनी माझ्या महिला आणि युवा आणि आणखीन एक याचे लोक ज्या पद्धतीने फोडले त्याचा राग आहे. आणि आम्ही हे सगळं विकास वगैरे जे आहे ना ते नंतरचं आहे. माझा मित्र आहे तो, त्यांनी मला सांगितलंय. मी म्हणलं मी तर सांगून टाकणार. ते म्हणलं सांगा तुम्ही. रवींद्र चव्हाणांचा सूड म्हणून आम्ही तिकडे गेलोय. नाही, पण त्यामध्ये गडबड अशी झाली आहे, तुम्ही बोलता ते बरोबर आहे, नाही राजूने सांगितलं मला. नाही ते बरोबर आहे, पण त्याच्यात गडबड अशी त्यांची झाली आहे थोडक्यात की त्यांनी फार लवकर ही स्टेप घेतली. म्हणजे शिवसेनेने न मागता, ओपनली न मागता त्यांनी ती स्टेप घेतली. आता याच्यामध्ये गडबड अशी आहे की हे जे म्हणतायत की आम्ही सूड म्हणून विरुद्ध घेतली वगैरे, संजय राऊत या विषयावरती एवढे भडकले की त्यांनी मनसेने आमच्याशी एक प्रकारची बेईमानी केली असं स्टेटमेंट केलंय. आणि त्यांनी आज सकाळी स्टेटमेंट जे दिलंय ते म्हणाले की जिथे जिथे भारतीय जनता पार्टीला मदत लागेल, अस्थिरता निर्माण होणार असेल तर तिथे शिंदेंना बाजूला ठेवण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देऊ. अरे हे अविनाश जाधव आधी बोलला होता, तेच आता संजय राऊत बोलला. तर त्यामुळे हे जे भाऊ एकत्र आले तर त्यांच्यात कशी तेढ बसली आहे हे तुम्ही आता बघून घ्या याच्यामध्ये. म्हणजे आता मी ह्याचं डायरेक्ट श्रेय काय देवाभाऊ वगैरे असं, कारण की लगेच भारतीय जनता पार्टीवाले म्हणतील की चाणक्य आहेत देवाभाऊ, जे डेव्होसला गेले तिकडनं त्यांनी पायरी हलवली, असलं मी काय मोठ्या मोठ्या गोष्टी करणार नाही. पण राजू पाटलांनी एक टॅक्टिकल मिस्टेक केली टायमिंगची, असं माझं मत आहे. त्यांनी थोडं थांबून जर का हे केलं असं, हे करायचं ठरलंच होतं त्यांचं. मला वाटतं बाळा नांदगावकर म्हणाले ज्यावर्षी की काही होऊ शकतं आता, तर त्यामध्ये दिसतंच आहे की संदीप देशपांडेने तर उभड बाजूच घेतली. तर थोडं टायमिंग त्यांचं चुकलं, जेणेकरून संजय राऊतनी पण अशी रिॲक्शन दिली की आता आम्ही जिथे भारतीय जनता पार्टीला गरज पडेल तिथे आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, शिंदेना बाजूला ठेवा. म्हणजे
ह्यांची सगळं युती जी आहे ती ती मोडलीच आहे, मोडल्याच्याच अवस्थेमध्ये आहे असं आता दिसतंय. म्हणजे आता सर याच्यात आणखीन एक पंच आहे असं मला कोणी सांगितलं, तुम्ही सांगा मला. ते म्हणाले की ज्याचं रिझर्वेशन झालंय कल्याण डोंबिवलीत त्या जाती किंवा प्रवर्गातला उमेदवार शिवसेना यांच्याकडे आपलं भाजपकडे नाहीये ना. बरोबर. त्यामुळे मनसेकडे देतो. नाही, मनसेकडे नाही, शिवसेनेकडे शिंदेकडे आणि मनसेकडे. आणि मनसेकडे एक आहे, 4 जण आहेत. भारतीय जनता पार्टीकडे नाहीये. त्यामुळे कल्याण भारतीय जनता पक्षाला कंपल्सरीच होतं की शिंदेच्या माणसाला महापौर करणं. म्हणून मी ते म्हटलं नाही पण कसं आहे माहितीये की ते मनसेचे नगरसेवक राजू चिडलाय हे तर खरंच आहे, पण घाईला चालले होते. म्हणजे राज पाटीलने असं सांगितलं की साहेब यांना जर आपण तिकडे घेऊन गेलो नाही तर हे जाणारच आहेत. आणि त्याला आपण रोखू शकणार नाही. मजा म्हणजे संजय राऊत पण आता जे बोलले ते कंपल्शननी बोलले असतील, कारण का 11 त्यांचे पण निघाले. 11तले 4 तर गेले शिंदेकडे. उरलेले 7 जण जे आहेत ना त्यांनी वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आम्हाला सन्मानाने बोलवण्यात आलं तर आम्ही जाऊ. हो म्हणजे नाही, आणि ते उद्धवला हेच सांगायला गेले होते की बुवा आम्ही चाललोय तिकडे, तुम्ही परवानगी द्या किंवा नका द्या. तुम्ही परवानगी दिली तर परवानगी सकट, नाही दिली तर तुमच्याशिवाय. त्यामुळे कुठल्याच जमात तेही आहेत आणि असं गाव आहे. येस सर. नाही तर ही सध्या जी परिस्थिती सांगायची होती लोकांना ती अशी आहे. आणखीन तुमच्याकडे काही विषय असेल तर तुम्ही सांगावा, नाही माझ्याकडलं माहिती मी आता दिलेली. कसं आहे ना की ह्या प्रवर्ग भानगडीमध्ये एकच गोष्ट थोडी आहे की जेवढा खर्च नगरसेवक होण्याकरता लोकांनी केला सर, तो तुम्हाला सांगितलं तर आपल्या मध्यमवर्गीय लोकांना तर आउट ऑफ माइंड आहे. अक्षरशः 25-50 लाख 1 कोटी वगैरे आता छोटं राहिलं सर. 5-10 कोटी खर्च केले लोकांनी. एकाने 40 कोटी केले असं सांगितलं मला. बरोबर. 40 कोटी नगरसेवक पदासाठी. आता हे सगळी वसुली सुरू होणार सर. माझा दुसराच मुद्दा आहे की हे पैसे खर्च केले, हे इन्व्हेस्टमेंट आहे, हे व्याजासकट वसूल करायला जसे आता हे महापालिकेमध्ये येतील ना सगळे आधाशासारखे खूप दिवस न खाल्लेला माणूस जसा तुटून पडावा तसा योजनांवर याच्यावर. तुम्ही हा विषय अतिशय चांगला काढलाय. आपल्याकडे थोडा वेळ आहे म्हणून ऍड करू इच्छितो की आपली लोकशाहीची कशी विटंबना झालेली आहे किंवा आपली लोकशाही किती फॉल्टी आहे ह्याचं मी तुम्हाला आता एक काही थोडी माहिती लोकांना देतो. प्लीज. तुम्ही सांगितलं आता की नगरसेवकांनी निवडून येण्यासाठी किती खर्च केला किंवा त्यांना मग त्या पक्षातनं आपल्या पक्षात घेण्यासाठी आणखीन समोरनं किती पक्ष करतायत. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहिती नसेल, मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे की नगरसेवक पदासाठी जेव्हा लोक इतकी धडपड करतात, आपल्या आयुष्याचे सगळे सेव्हिंग्ज लावतात किंवा पार्ट्या सुद्धा करोडो रुपये खर्च करायला तयार असतात, त्यांना प्रत्यक्षात महिन्याला मानधन किती मिळतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ते तुम्ही ऐकल्यानंतर खरंच तुम्ही माझ्या बोलण्याला दुजोरा द्याल की ह्याच्यापेक्षा मोठी लोकशाहीची विटंबना असूच शकत नाही. मुंबईमध्ये मित्रांनो 227 नगरसेवक आहेत. त्यांचं महिन्याचं मानधन 25,000 रुपये प्रत्येक नगरसेवकाचं. नंतर नागपूर आणि पुणे हे त्यानंतरची मोठी शहरं आहेत, तिथे 20,000 रुपये मानधन आहे. ठाणे, पिंपरी चिंचवड, नाशिक या 3 शहरांमध्ये 15,000 रुपये एवढं मोठं मानधन या नगरसेवकाला महिन्याला. नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, संभाजीनगर इथे 10,000 रुपये मानधन मिळतं यांना. त्यासाठी हे 10,000 रुपये मिळवण्यासाठी 1 करोड खर्च करतात. 10 कोटी 40 कोटी एकाने केलेत. त्यानंतर नाव माहिती. त्यानंतर पुढे जाऊ, उल्हासनगर, भिवंडी, पनवेल, मीरा भाईंदर, मालेगाव पासून अगदी इचलकरंजी आणि जालना याच्या नव्या महापालिका आलेल्या आहेत. या उर्वरित या सगळ्या यांच्याकडे तब्बल 7,500 रुपये महिन्याला मानधन मिळत आहेत ना. आणि एवढं मोठं मानधन मिळवण्यासाठी हे लोक एवढी धडपड करतात. काही लोकांनी तर आम्हाला तिकीट नाही दिलं तर आत्महत्या देऊ आम्ही करू इथपर्यंत त्यांची मजल पोचलेली असते. ह्याच्यापेक्षा लोकशाहीची मोठी विटंबना असू शकत नाही. ह्याचा अर्थ काय, हे मानधन गौण आहे. मला तर वाटतं यांचे पीए जे असतात ना त्यांना याच्यापेक्षा दुप्पट पगार किमान असेल ते देत असतील आणि त्यांना हे मानधन मिळतं. कसं आहे माहितीये की हे सर नगरसेवकाचं सांगितलं ना, तर एक मुलगा भेटला होता मला. तो म्हणाला की मी कॉन्स्टेबल होण्यासाठी 25 लाख रुपये कमिशनरला म्हणजे ऍडिशनल कमिशनरला दिलेत. तो म्हणाले मी मॅनेज करून देतो. वेडायचा तू, काय पगार असेल तुला,
तो म्हणाला नाही साहेब काय 3 गोष्टी होतात. तो म्हणाला एक तर मी 25 लाख रुपये दिले आणि मी हवालदार झालो तर माझं लग्न व्हायचं आहे, मी लग्नामध्येच ते 25 लाख रुपये वसूल करू शकतो. वसूल करतो डायरेक्ट आणि वर आणखीन 25 लाखाचा बोनस घेतो. तो म्हणाला हवालदाराचा आज मार्केट रेट हुंड्याचा 25 ते 50 लाख रुपये. बरोबर. असं कॅल्क्युलेशन आहे, हे यांचंही असंच कॅल्क्युलेशन आहे. हे आम्हाला पगार बिगार सोडावं, आम्हाला 5 कोटी घेतल्यावर 25 कोटी मिळणार किमान वर्षाला मिळणार म्हणजे 125 कोटीपर्यंत जाणार. आणि निवडून आला की पहिल्या वर्षात एक फॉर्च्युनर तर आलीच पाहिजे असं सगळ्यांचं टार्गेट असतं. ते सुरू होईल आता बघाल तुम्ही, त्याच्यावर बोलूच आम्ही. धन्यवाद.